मराठी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींचा खूपच दुर्दैवी अंत झाला। काहींना अपघातानं संपवलं तर काहींना आजारपणानं। भक्ती बर्वे, स्मिता पाटील, रंजना, रुही बेर्डे यापैकीच काही अभिनेत्री। पण या अभिनेत्रींनी साकारलेल्या भूमिका आणि कलाकृती आजही आपल्या आठवणीत आहेत आणि कायम राहतील। आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल पाहणार आहोत, जिनं पहिल्याच चित्रपटात मोठं यश मिळवलं। ती घराघरात लोकप्रिय झाली, पण काळानं घात केला आणि एका चित्रपटानंतरच तिला या जगाचा निरोप घ्यायला लागला। ही अभिनेत्री आहे मुग्धा चिटणीस। माझं घर माझा संसार या चित्रपटाने मुग्धाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं। या सिनेमात ती अजिंक्य देव यांच्यासोबत झळकली। तिच्या समोर होत्या रीमा लागू, त्या तिच्या सासूच्या भूमिकेत होत्या। 1986 ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट लोकप्रिय झाला होता। या चित्रपटातलं दृष्ट लागण्याजोगे सारे, हसणार कधी ही गाणी आजही आपल्या ओठांवर असतात। दृष्ट लागण्याजोगे सारे असं सगळं काही होतं आणि खरोखरच या अभिनेत्रीला कोणाची तरी दृष्ट लागली आणि तिला गंभीर आजारानं ग्रासलं। यावेळी मुग्धाचा विवाह झाला होता। उमेश घोडगे हे तिच्या पतीचं नाव। तिला 5 वर्षाची मुलगी होती। मुग्धाच्या मुलीचं नाव ईशा आणि नेमकं यावेळीच तिला कॅन्सरचं निदान झालं। यावेळी मुग्धाचं वय होतं फक्त 31 वर्ष। मुग्धाचं बाळंतपण हे अमेरिकेत झालं होतं। मुग्धाची आपल्या मुलीला घेऊन, आपल्या आईला घेऊन बरीच स्वप्न होती। मुग्धाबद्दल सांगायचं झालं तर ती उत्तम जलतरणपटू होती। ती गाडीही उत्तम चालवायची। आयुष्यातला प्रत्येक क्षण ती आनंदाने जगत होती आणि आपल्यासोबतच सर्वांना आनंदी ठेवत होती। वयाच्या 31व्या वर्षी आपलं करिअर उंचावू पाहणाऱ्या या अभिनेत्रीचा कॅन्सरसारख्या आजारानं बळी घेतला। 10 एप्रिल 1996 ला मुग्धा आपल्याला कायमची सोडून गेली। मुग्धाच्या जाण्यानंतर 25 वर्षांनी तिच्या आईवडिलांनी मिळून मुग्धाचं मंत्रमुग्ध नावाचं चरित्र लिहिलं। करिअरमध्ये एकच चित्रपट देऊनही यशस्वी ठरलेली ही अभिनेत्री आज या चित्रपटासाठी आणि गाण्यांसाठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहे। तर मग तुम्ही माझं घर माझा संसार हा चित्रपट पाहिला आहे का? आजही तुमच्या ओठावर येतं का? हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।